तो करमाळा तालुका आहे। आमचा असा अनुभव आहे की जिल्हा लेवलचे अधिकारी करमाळ्याला यायला टाळाटाळ करतात, आढावा बैठका होत नाही। तर आज तुम्ही उद्या जे 4 बैठका जाहीर केलेल्या आहेत त्याचं मी स्वागत करतो। पण तुम्ही एक करमाळ्यातले अनेक प्रश्न प्रलंबित वर्षानुवर्ष त्यासाठी चंद्रकांत दादांनी करमाळ्यात एक आढावा बैठक करण्यात एक 10-15 मिनिटाचा या अर्धा तासाचा वेळात वेळ काढून द्यावा एक विनंती करतो। आणि ह्याला सजेशन फॉर ऍक्शन। आणि अजून एक प्रश्न आहे साहेब, करमाळा तालुक्यात विटेवाडी उपसा सिंचन योजना होणे काळाची गरज आहे। त्या जे 1100 कोटी रुपये खर्च करून कॅनॉल तयार झालेले आहेत। आदरणीय खासदार रणजित दादांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली। जलसंपदा विभागाने त्याला अहवाल दिलेला आहे की ही योजना कॅपेबल आहे, होऊ शकते। केवळ 100 कोटी रुपये जर खर्च केले तर तालुक्यातले 50,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येते। नियोजनाच्या बाहेर गेलो, नियोजनाच्या बाहेर गेलो तरी हा तेवढ्याच महत्त्वाचा। मी बसलो त्याच्यासाठी 1.5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचं त्या विषयाची सविस्तर माहिती पत्र मला द्या। मी तुम्हाला गॅरंटी देतो की एक 15 दिवसात त्याच्या मुळाशी जाऊन नेमकं काय आहे, काय अडचण आहे। मग एखाद्याच असं होईल की कोणी पाठपुरावा केला नव्हता पण 100 कोटी मिळून गेले असे होईल। तुम्हाला तुम्ही त्याचं वेगळं पत्र द्या।